भगवान श्रीकृष्णाने स्वतः भक्तांना सांगितले आहे की घरात कोणती झाडे लावणे सर्वात शुभ आहे। अशी झाडे केवळ अकाली मृत्यू टाळत नाहीत तर देवी लक्ष्मीचा कायमचा आशीर्वाद देखील सुनिश्चित करतात। भगवान म्हणतात की श्रीमंत लोक त्यांच्या घरात विशेष प्रकारची झाडे लावतात, म्हणून तुमच्या जीवनात शुभ परिणाम आणण्यासाठी तुम्हीही ही झाडे लावावीत। एकदा देवी रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना नम्रपणे विचारले, प्रभू, कृपया मला सांगा की एखाद्या व्यक्तीने त्यांच्या घरात कोणती झाडे लावावीत? दारासमोर लावलेली कोणती झाडे गरिबी दूर करतात आणि दारासमोर लावलेली कोणती झाडे शत्रू, रोग, भय, भूत आणि आत्मे यांसारखे अडथळे दूर करतात? भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, प्रिय रुक्मिणी, तुम्ही आज एक अतिशय फायदेशीर प्रश्न विचारला आहे। झाडे या विश्वाचा पाया आहेत। ते केवळ पर्यावरण शुद्ध करत नाहीत तर कुटुंबात सकारात्मक ऊर्जा देखील भरतात। घराच्या अंगणात शुभ झाडे लावली जातात तेव्हा घराला देवतांचे संरक्षण मिळते। झाडे वास्तुदोष दूर करतात आणि कुटुंबात शांती, आनंद आणि समृद्धी आणतात। यानंतर भगवान म्हणाले, हे देवी, मी तुम्हाला सांगतो की घराजवळ कोणती झाडे लावणे शुभ आहे आणि कोणती नाही। पण प्रथम एक प्राचीन कथा ऐका, जी योग्य किंवा अयोग्य झाडे लावल्याने एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आनंद किंवा दुःख कसे येते हे स्पष्ट करेल। भक्तांनो, ती कथा ऐकण्यापूर्वी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचे आशीर्वाद हवे असतील तर कृपया हा दिव्य संदेश मनापासून स्वीकारा। तुमच्या भाग्याशी संबंधित उपाय मिळवण्यासाठी जय लक्ष्मी माता लिहा आणि तुमच्या राशीनुसार कमेंट करा। आता कथा ऐका। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, खूप पूर्वी मध्य प्रदेशात एक सुंदर शहर होते। गोपाळ नावाचा एक वैश्य त्याची पत्नी सुमित्रासोबत तिथे राहत होता। गोपाळ अत्यंत धार्मिक होता आणि दररोज भगवान विष्णूंची पूजा करत असे। त्याची पत्नी सुमित्रा देखील घरकामात पारंगत होती आणि धर्माला समर्पित होती। त्यांच्या घरात संपत्ती आणि समृद्धी होती। एके दिवशी सुमित्राने तिच्या अंगणात काही झाडे लावण्याचा निर्णय घेतला। कोणत्याही ज्ञानाशिवाय तिने फक्त तीच झाडे लावली जी तिला सुंदर वाटली। तथापि वास्तूनुसार ही झाडे अशुभ होती। हळूहळू कुटुंबात कलह वाढू लागला। गोपाळच्या व्यवसायाचे नुकसान होऊ लागले। घरात तणाव वाढला आणि पतीपत्नींमध्ये भांडणे वाटली। अखेर त्याचा व्यवसाय कोसळला आणि ते गरिबीत ढासळले। गरिबी आणि उपासमारीला कंटाळून गोपाळची पत्नी अत्यंत रागावली। तिने तिच्या पतीला सांगितले, मी आता हे सहन करू शकत नाही, काहीतरी काम शोधा। असे रिकामी बसून राहिल्याने माझा जीव जाईल। बिचारा गोपाळ कामाच्या शोधात गावभर भटकत राहिला, पण त्याला कोणीही नोकरी दिली नाही। तो थकून घरी परतल्यावर म्हणाला, प्रिये, मी कोणीच काम द्यायला तयार नाही। आता मी कुठे जाऊ? मी कोणाकडे मदत मागू? दोघेही निराशेत बुडाले। जगण्यासाठी गोपाळने त्याच्या पत्नीचे सर्व दागिनेही विकले। त्याला मिळालेल्या तुटपुंजा पैशाने त्यांना काही दिवस जगण्यास मदत झाली। पण त्यांना हे कळले नाही की त्यांनी त्यांच्या अंगणात लावलेले अशुभ झाड त्यांच्या आयुष्यात गरिबी आणि दुःखाचे कारण बनले आहे। दरम्यान स्वर्गात बसलेले भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी त्यांच्या भक्ताची दयनीय अवस्था पाहत होते। माता लक्ष्मी म्हणाली, प्रभू, तुम्ही तुमच्या भक्ताला मदत करणार नाही का? गोपाळ तुमचा उत्साही भक्त आहे, तो दररोज तुमची पूजा करतो। भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, देवी, मी त्याला नक्कीच मदत करेन, पण आधी मला त्याची परीक्षा घ्यावी लागेल। असे म्हणत भगवान विष्णूंनी तपस्वी ऋषीचे रूप धारण केले आणि पृथ्वीवर प्रगट झाले। ते गोपाळाच्या दाराशी आले आणि नम्र स्वरात म्हणाले, मुला, मी एक तीर्थयात्री आहे। मी अनेक दिवसांपासून भुकेलेला आणि तहानलेला आहे। जर मला तुमच्या घरात थोडी जागा आणि अन्न मिळाले तर ते खूप मोठे उपकार होईल। ऋषींचे शब्द ऐकून गोपाळ त्यांना म्हणाला, ऋषी, तुम्ही खूप तेजस्वी दिसता। तुमचे पाय माझ्या घरात असणे हे माझ्यासाठी खूप मोठे भाग्य आहे। कृपया आत या। गोपाळने ऋषींचे त्यांच्या घरात स्वागत केले, पण घरात एकही धान्य नव्हते। तो त्याच्या पत्नीला म्हणाला, प्रिये, हे ऋषी खूप पवित्र आत्मा आहेत। आपण त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी तरी केली पाहिजे। मी गावात जाऊन कर्ज मागेन। गोपाळ गावातील एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला आणि विनंती केली, महाराज, कृपया मला काही पैसे उधार द्या। मी परत येताच तुम्हाला परत करेन। व्यापाऱ्याने तिरस्काराने म्हटले, तुमच्याकडे एक पैसाही नाही, तुम्ही माझे पैसे कसे परत कराल? गोपाळने हात जोडून म्हटले, महाराज, जर मी पैसे परत करू शकलो नाही तर मी माझे घर तुम्हाला सोपवीन। व्यापाऱ्याला त्याची दया आली आणि त्याने त्याला काही पैसे दिले। तो म्हणाला, ठीक आहे व्यापारी, पण तुझा शब्द पाळ। गोपाळने पैशातून दूध, तांदूळ, भाज्या, पीठ आणि साखर विकत घेतली आणि घरी परतला। त्याने आपल्या पत्नीला प्रिय ऋषींसाठी जेवण बनवण्यास सांगितले। सुमित्राने प्रेमानं जेवण तयार केले आणि ते ऋषींना वाढले। ऋषी, जे प्रत्यक्षात भगवान विष्णू होते, ते गोपाळांच्या भक्तीने आणि सेवेने खूप प्रसन्न झाले।
जेवणानंतर ऋषी म्हणाले, बेटा, मी तुझ्या भक्तीने आणि सेवेने प्रसन्न झालो आहे. वर माग, तुला जे हवे ते नक्कीच मिळेल. गोपाळने हात जोडून उत्तर दिले, महाराज, मला तुमच्या आशीर्वादापेक्षा जास्त काही नको आहे. पण कृपया मला सांगा की मी असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे मला गरिबी आणि दुःख झाले आहे. ही गरिबी माझ्यावर का आली आहे आणि मी ते कसे दूर करू शकतो. गोपाळ नम्रपणे म्हणाला, हे महात्मा, मी नेहमीच भगवान विष्णूची पूजा करतो. तरीही ही गरिबी माझ्या आयुष्यात का आली आहे. माझ्या घरात सुख आणि समृद्धी का टेकत नाही. कृपया कारण स्पष्ट करा आणि ते दूर करण्याचा मार्ग देखील सांगा. मग अर्शी हसले आणि म्हणाले, हे वैश्य, मी तुमच्या दाराशी पोहोचताच मला कळले की गरिबी आणि दुःख तुमच्या आयुष्यात येत आहेत. तुमच्या दाराबाहेर लावलेली झाडे तुमच्या दुर्दैवाचे कारण आहेत. ती झाडे शुभ नसून अशुभ संकेत आणतात. त्यांना ताबडतोब काढून टाका आणि त्यांच्या जागी शुभ झाडे लावा. गोपाळ हात जोडून म्हणाला, हे महात्मा, कृपया मला सांगा की घराजवळ लक्ष्मी आणणारी कोणती झाडे लावावीत आणि कोणती झाडे नेहमी दूर ठेवावीत. कृपया सविस्तरपणे सांगा. मग अर्शी म्हणाला, हे गोपाळ, काळजीपूर्वक ऐक. जो व्यक्ती आपल्या घराजवळ किंवा जलाशयाजवळ पिंपळाचे झाड गावतो त्याला 100 यज्ञांचे फळ मिळते. पिंपळाची पाने पाण्यात पडली की ती देवांना अर्पण मानली जातात आणि पितरांना संतुष्ट करतात. यामुळे सर्व पूर्वजांची पापे नष्ट होतात. जो व्यक्ती दररोज स्नान करतो आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतो तो पापांपासून मुक्त होतो आणि आयुष्यात कधीही पराभवाचा सामना करत नाही. पिंपळाच्या झाडाला नमस्कार केल्याने लक्ष्मी येते आणि त्याची प्रदक्षिणा केल्याने दीर्घायुष्य मिळते. हे जाणून घ्या की भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शिव खोडावर आणि निर्माता ब्रह्मा वर राहतात. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे दर्शन घेणे आणि नमस्कार करणे हे 1000 गायींचे दान करण्यासारखे आहे. या विश्वात पिंपळा इतके दुसरे कोणतेही पवित्र झाड नाही. भगवान विष्णू स्वतः पिंपळाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतले. जो कोणी पिंपळाची फांदी तोडतो किंवा झाडाला इजा करतो तो गंभीर पाप करतो आणि त्याला नरकाची शिक्षा होते. जो कोणी पिंपळाचे झाड उपटून टाकल्याने अनेक जन्मांपर्यंत मोक्ष मिळण्यापासून वंचित राहते. अर्शी पुढे म्हणाली, आता आणखी एका पुण्यवान झाडाची कहाणी ऐका. आवळा. धात्रीचे फळ जगभर प्रसिद्ध आहे आणि ते अत्यंत पवित्र मानले जाते. जो व्यक्ती दररोज आवळा खातो तो जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. हे फळ स्वतः भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. आवळा खाल्ल्याने शरीर मजबूत होते आणि आयुष्य वाढते आणि त्याच्या रसाने भरलेले पाणी पिल्याने आजार बरे होतात. आवळ्याचा रस पाण्यात मिसळून स्नान केल्याने दारिद्र्य दूर होते आणि समृद्धी येते. ज्या घरात आवळा नेहमीच असतो त्या घरात भूत आणि नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही. एकादशीच्या दिवशी आवळ्याची पूजा केल्याने सर्व पवित्र स्थळांना भेट देण्यापेक्षा जास्त पुण्य मिळते. लक्ष्मीनारायण स्वतः अशा घरात राहतात. मग अर्शी म्हणाले, आता तिसऱ्या शुभवृक्षाबद्दल जाणून घ्या. अशोक वृक्ष. अप्सरा अशोक वृक्षात राहतात. हे झाड जीवनातील दुःख नष्ट करते. ते दुःख आणि निराशा दूर करते आणि हृदय आनंदाने भरते. म्हणून घराच्या अंगणात किंवा प्रवेशद्वाराजवळ अशोक वृक्ष लावावा. घराभोवती लावावी अशी शुभ झाडे. घराजवळ काही विशेष झाडे लावल्याने केवळ शांती आणि समृद्धी टिकत नाही तर देवतांचे कायमचे निवासस्थान देखील आकर्षित होते. अशोक वृक्ष हे सौंदर्य आणि शांतीचे प्रतीक आहे. अशोक वृक्ष शीतलता आणतो. ते सौंदर्य आणि तारुण्य प्रदान करते. जेव्हा देवी लक्ष्मीने सीतेचा अवतार घेतला आणि रावणाने पळवून नेल्यानंतर अशोक वाटिकेत वास्तव्य केले तेव्हा हे झाड तिच्यासोबत होते. माता सीतेने अशोक वृक्षाला आशीर्वाद दिला की तो जिथे असेल तिथे ती नेहमीच राहील. म्हणून तो घरात आनंद, सौंदर्य आणि शांती राखतो. 2. पकद वृक्ष. ते यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्रदान करते. प्रत्येक व्यक्तीने एक पकद वृक्ष लावावा. त्याची लागवड एक महान यज्ञ करण्यासारखे आहे. कलियुगात जिथे यज्ञ करणे कठीण झाले आहे तेथे पकद वृक्ष लावण्याने यज्ञासारखेच पुण्य मिळते. 3. नियम वृक्ष. दीर्घायुष्य आणि आरोग्य देणारा. नियम वृक्ष भगवान सूर्याला खूप प्रिय आहे. ते लावल्याने दीर्घायुष्य आणि अनेक रोगांपासून मुक्तता मिळते. देवी लक्ष्मीला नियमपत्र देखील खूप प्रिय आहे. म्हणून ते नियम वृक्षाजवळ तिचे निवासस्थान मानले जाते. घरासमोर नियम वृक्ष लावल्याने आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी मिळते. 4. जांभळाचे झाड.
ते मुलीच्या जन्माचे प्रतीक आहे. जर एखाद्या व्यक्तीला मुलगी हवी असेल तर त्यांनी जांभळाचे झाड लावावे. घरासमोर जांभळाचे झाड असल्याने मुलीचा जन्म होतो, ज्यामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढते. 5. बेल आणि गुलाब हे शिव आणि पार्वतीचे संयुक्त निवासस्थान मानले जातात. वेलीचे झाड भगवान शिव यांचे निवासस्थान मानले जाते आणि गुलाब हे देवी पार्वतीचे निवासस्थान मानले जाते. जर गुलाबाचे झाड वेलीजवळ लावले तर घराला नेहमीच शिव आणि पार्वतीचे आशीर्वाद मिळतात. असे घर कधीही गरीब होत नाही, कधीही अकाली मृत्यूला सामोरे जात नाही आणि कधीही विधवा होत नाही. 6. नारळाचे झाड संतती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. नारळाचे झाड लावल्याने कुलीन आणि सद्गुणी मुलांचा जन्म होतो. नारळ हा प्रत्येक धार्मिक विधीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो अत्यंत शुभ मानला जातो. ज्या कुटुंबांच्या अंगणात नारळाचे झाड असते त्यांना समाजात आदर मिळतो आणि त्यांचे सौभाग्य वाढते. 7. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले पारिजात वृक्ष लक्ष्मीचे प्रिय झाड. त्याच वेळी देवी लक्ष्मी देखील प्रकट झाली, म्हणूनच पारिजात देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. घरात ते लावल्याने धन, सौभाग्य आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. 8. डाळिंबाचे झाड सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. सुंदर, सुसंस्कृत आणि भाग्यवान पत्नीची इच्छा असलेल्या प्रत्येकाने डाळिंबाचे झाड लावावे. डाळिंबाची लाल फुले आणि फळे शुभ ऊर्जा प्रसारित करतात. हे झाड देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्याची फळे शरीराचे तेज वाढवतात. 9. दैवी तेज प्रदान करणाऱ्या पलाश वृक्षाला धर्मवृक्ष म्हणतात. ते भगवान ब्रह्मा आणि अग्नी यांचे प्रतीक मानले जाते. त्याची लाल फुले ऊर्जा, उत्साह आणि तपस्याचे प्रतीक आहेत. पलाशवृक्ष ध्यान, आध्यात्मिक साधना आणि दैवी तेज जागृत करण्यास प्रोत्साहन देते. त्याचे लाकूड आणि पाने यज्ञांमध्ये यज्ञ उपयुक्त आहेत आणि वातावरण शुद्ध करतात. 10. ढोलकी म्हणजेच मुंगा, मोरिंगा, रोग बरे करणारे आणि आरोग्य देणारे. कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या प्रत्येकाने ढोलकीचे झाड लावावे. हे झाड अनेक गंभीर आजार बरे करते आणि शरीराला ऊर्जा देते. आता जाणून घ्या, घरासमोर कोणती झाडे लावू नयेत. 1. काटेरी झाडे, वाळवंटातील झाडे. काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा पसरवतात. ते घरात कलह, तणाव आणि असंतोष वाढवतात. घराच्या आत किंवा समोर अशी झाडे लावल्याने वास्तुदोष निर्माण होतात, ज्यामुळे आर्थिक नुकसान, आजार आणि कौटुंबिक कलह होतो. 2. ताडाचे झाड. ताडाचे झाड घरासाठी अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जिथे ताडाचे झाड असते तिथे मुलांचा आनंद बाधा येते आणि त्यांची प्रगती खुंटते. 3. भेदाचे झाड. भेदाचे झाड हे भूत आणि आत्म्यांचे निवासस्थान असल्याचे म्हटले जाते. घराजवळ ते लावणे किंवा त्याखाली पूजा करणे निषिद्ध मानले जाते. असे म्हटले जाते की जो कोणी हे झाड लावतो तो वाईट शक्तींच्या प्रभावाखाली येऊ शकतो. जे लोक भक्तीने ही शुभ झाडे लावतात त्यांना गरिबी, दुःख आणि दुर्भाग्यापासून मुक्तता मिळते. त्यांच्या घरात देवता वास करतात आणि घर नेहमी सुख, समृद्धी आणि आरोग्याने भरलेले असते. घरातील झाडे आणि वास्तूचे रहस्य. कोणती झाडे आनंद आणतात आणि कोणती दुःख आणतात? प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात शांती आणि आनंद, कुटुंबात प्रेम आणि कधीही पैशाची कमतरता भासू नये अशी इच्छा असते. पण कधीकधी आपल्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही घरात कलह वाढतो, मन अस्वस्थ राहते आणि आर्थिक अडचणी येतात. वास्तुशास्त्र सांगते की याचे एक प्रमुख कारण आपल्या घराभोवती लावलेली झाडे आणि झुडपे असू शकतात. टाळायची झाडे. कापल्यावर किंवा तुटल्यावर दुधाचा रस सोडणारी झाडे किंवा झाडे कधीही घरात किंवा आजूबाजूला लावू नयेत. अशी झाडे नकारात्मक ऊर्जा पसरवतात. घरासमोर बाभळीचे झाड लावणे अत्यंत अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात वाद आणि आपत्ती येतात. बेअर प्लमचे झाड देखील घरासमोर ठेवू नये. ते नकारात्मकता वाढवते आणि आर्थिक नुकसान करतात. घराच्या खूप जवळ आंब्याची झाडे लावू नयेत, कारण त्यांची सावली घरावर सावली टाकते, ज्यामुळे अशुभ परिणाम होतात. मुख्य प्रवेशद्वारासमोर पपईची झाडे लावू नयेत, कारण ती संपत्ती आणि समृद्धीचा नाश करतात. पूर्वेकडे ठेवलेले पिंपळाचे झाड गरिबी वाढवू शकते. पश्चिमेकडे ठेवलेले वडाचे झाड घरात दुःख आणि दुःखाचे वातावरण निर्माण करते. दक्षिणेकडे ठेवलेले तुळशीचे झाड मुलांना त्रास देऊ शकते. घरावर पडणाऱ्या कोरड्या किंवा मृत झाडाची सावली मृत्यूचे लक्षण मानली जाते. अशा झाडांना ताबडतोब काढून टाकावे. काटेरी वनस्पतींचे परिणाम.
कॅक्टीसारखे वाळवंटी झाडे कठोर परिस्थितीत टिकून राहण्यासाठी अनुकूल असतात. त्यांच्या खोडांमध्ये पाणी टिकून राहते आणि त्यांच्या भोवती काटे असतात जेणेकरून कोणीही त्यांना स्पर्श करू नये. ही वैशिष्ट्ये घराच्या वातावरणासाठी हानिकारक मानली जातात. या वनस्पती तणाव, संघर्ष आणि आर्थिक नुकसान करतात. काटेरी किंवा कठीण वनस्पतींच्या उपस्थितीमुळे अचानक व्यवसायात व्यत्यय येऊ शकतो आणि क्षुल्लक गोष्टींवरून कौटुंबिक वाद होऊ शकतात. मन अस्वस्थ राहते आणि हळूहळू दारिद्र्य येते. म्हणून वास्तुशास्त्र आणि राशींमध्ये घराच्या आत किंवा मुख्य प्रवेशद्वारावर अशी झाडे लावण्यास मनाई आहे. घरात कोणती झाडे सुख आणि समृद्धी आणतात? वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की देवतांशी संबंधित झाडे घरात शुभ आणि दिव्यता आणतात. पिंपळाचे झाड भगवान विष्णूंना प्रिय आहे. त्याची पूजा केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद आणि विष्णूची कृपा दोन्ही मिळते. तुळशी मातेला स्वतः देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. तुळशी जिथे वाढते तिथे गरिबी टिकत नाही. आवळा, अशोक, आंबा आणि केळी ही झाडे घरात आनंद, शांती आणि आरोग्य आणतात. केळीचे झाड विशेषतः शुभ असते. जिथे ते वाढते तिथे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी तिथे राहतात असे मानले जाते. एका प्रेरणादायी कथेत एका गृहस्थाने आयुष्यभर गरिबीशी झुंजत असल्याचे सांगितले आहे. घरात कलह, अशांतता आणि पैशाचा अभाव कायम होता. एके दिवशी एक संत त्याच्या घरी आले आणि म्हणाले, बेटा, तुझ्या गरिबीचे कारण फक्त तुझी कृती नाही तर तुझ्या घराभोवतीची झाडे आणि झुडपे देखील आहेत. काटेरी झाडे तुझे सौभाग्य रोखत आहेत. ती काढून टाक आणि तुळस, पिंपळ, आवळा किंवा केळीची झाडे लाव. गृहस्थांनी संतांच्या सल्ल्याचे पालन केले. थोड्याच वेळात त्याच्या घरातील वातावरण बदलले. व्यवसाय भरभराटीला आला, मनःशांती परत आली आणि समृद्धी परत आली. झाडे केवळ ऑक्सिजनच देत नाहीत तर ती आपल्या जीवनाची ऊर्जा देखील ठरवतात. अशुभ झाडे दुःख आणि अडथळे आणतात तर शुभ झाडे सौभाग्य आणि आनंदाचे दरवाजे उघडतात. म्हणून जर तुमच्या घरात किंवा अंगणात काटेरी किंवा अशुभ झाडे असतील तर ती ताबडतोब काढून टाका आणि तुळस, पिंपळ, आवळा किंवा केळीची झाडे लावा. शांती, संपत्ती आणि देवत्व हळूहळू तुमच्या घरात कसे वाहते ते पहा. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुमच्या घरातील वातावरणच बदलणार नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे हळूहळू नाहीशी होतील. हा वास्तुशास्त्र उपाय अत्यंत सोपा आहे, तरीही त्याचे परिणाम खोल आणि चमत्कारिक आहेत. शुभवृक्ष केवळ हिरवळच आणत नाहीत तर ते तुमच्या घरात देवाचे आशीर्वाद कायमचे स्थापित करतात. जिथे देवाची कृपा असते तिथे गरिबी नाहीशी होते आणि संपत्ती नैसर्गिकरित्या वाढायला लागते. म्हणून प्रिय भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासू नये, तुमच्या कुटुंबात नेहमीच सुख शांती राहावी आणि तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा कायमचा वास असावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घरात कधीही वाळवंट किंवा काटेरी झाडे वाढू देऊ नका. त्याऐवजी शुभ आणि पवित्र झाडे लावा आणि त्यांची दररोज काळजी घ्या. हा उपाय अत्यंत सोपा, प्रभावी आणि जीवन बदलणारा आहे. प्रिय मित्रांनो, ही सर्व माहिती जनहितार्थ दिली जात आहे. तुम्ही तुमच्या श्रद्धे आणि भक्तीनुसार हे धार्मिक आणि ज्योतिषीय उपाय अवलंबवू शकता. या व्हिडिओचा उद्देश केवळ तुम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन प्रदान करणे आहे.